पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले। हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांची रॅली। आदिलशहाच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे घर बांधून देणार। पहलगाममध्ये पर्यटकांना वाचवताना आदिलशहाचा मृत्यू। अतिरेक्यांनी आदिलशहाची गोळ्या झाडून हत्या केली होती। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्याकडून शोध मोहीम। पुलवामामधील करीमाबाद आणि कथुआमधील चन्नीमध्ये शोध मोहीम। चन्नीमध्ये 4 संशयित व्यक्ती दिसल्याची सैन्याला माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी शोध घेण्यात आला। भारत पाकिस्तान सीमेजवळील साहोवाल गावातून मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केलेल्या दारुगोळ्यात 4.5 किलो आरडीएक्स, 5 पिस्तूल, 5 हँड ग्रेनेड, 8 मॅगझीन, 220 कारतूस, 2 बॅटरी आणि 1 रिमोट कंट्रोलचा समावेश। जम्मू काश्मीर पोलिसांकडून अवंतीपोरामध्ये शोध मोहीम। स्थानिक दहशतवादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरात झाडाझडती। 232 पर्यटकांना घेऊन इंडिगोचं 3रं विमान मुंबईत दाखल। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीनं विशेष विमानांची व्यवस्था। आशिष शेलारांकडून पर्यटकांचं स्वागत। सिंधू पाणी करारासंदर्भातील बैठक संपली। गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। बैठकीला जलशक्ती मंत्री CR पाटलांसह मंत्री S जयशंकर यांची उपस्थिती। पहलगाममधील हल्ला झालेल्या घटनास्थळावर TV9चा ग्राउंड रिपोर्ट। बॅसरन व्हॅलीतील सध्याच्या परिस्थितीचा आढावा। अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर परिसरातील वस्तू अद्यापही तशाच पडलेल्या। दहशतवादी हाफिज सईदला ISIनं लष्करी छावणीत लपवलं। भारताविरोधात गरळ ओकणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हाफिज लपला। तुम्ही पाणी थांबवणार तर आम्ही तुमचा श्वास बंद करणार, असा हाफिज सईदचा जुना व्हिडिओ व्हायरल। सिंधू जलकरार रद्द करण्याबाबत भारताचं पाकिस्तानला पत्र। सिंधू जलकरार अनिश्चित काळासाठी स्थगित। सिंधू नदीचा प्रवाह बदलण्याची क्षमता तुर्तास आपल्याकडे नाही। चीननं पाकिस्तानला मदत केल्यास भारताला अडचण निर्माण होईल। भारताच्या प्रत्युत्तराची धार चीन कमी करू शकतं, संरक्षण तज्ञ जयदेव जोशींची प्रतिक्रिया। भारतीय सैन्याचा राजस्थानमध्ये युद्ध सराव। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य अलर्ट मोडवर, तर फ्रान्सकडून आणखी 26 राफेल विमानं खरेदी करणार। फ्रेंच राजदूतांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी होणार। पर्यटकांचे जीव वाचवणाऱ्या नजाकत भाईंचे भाजपच्या नेत्यांनी मानले आभार। नजाकत अली यांनी स्वतःची पर्वा न करता पर्यटकांचे प्राण वाचवले। भाजप नेते अरविंद अग्रवाल यांची पोस्ट। नागपुरात जवळपास 2200 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांकडे रीतसर व्हिसा। पोलिसांसमोर पाकिस्तानी नागरिकांना शोधण्याचं आवाहन। गुप्तचर विभाग सतर्क। पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास। पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांवर लक्ष। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबऱ्यात पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। आंदोलकांची पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी। पहलगाममधील भ्याड हल्ल्यात भिवंडीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध। मृत्युमुखी पडलेल्या सर्व भारतीयांना श्रद्धांजली। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। सुलभ शौचालयात पाकिस्तानचे झेंडे चिटकवून हल्ल्याचा निषेध। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत मुस्लिम बांधव आक्रमण। मिनारा मस्जिद समोर मुस्लिम बांधवांचं आंदोलन। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरच्या करमाळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। पाकिस्तानी झेंड्यांचं दहन करून हल्ल्याचा निषेध। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं बंद पुकारण्यात आला। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या येवल्यामध्ये कडकडीत बंद। पाकिस्तानचे विरोधात जोरदार घोषणाबाजी। गोरक्षकावर हल्ला करणाऱ्यांवरही कठोर कारवाईची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगरात सकल हिंदू समाजातर्फे जोरदार निदर्शनं। दहशतवाद्यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ परभणीच्या पाथरीत मुस्लिम समाजाचं निषेध आंदोलन। मुस्लिम समाजाकडून तहसीलदारांना निवेदन। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावच्या जामनेरमध्ये बंदची हाक। व्यावसायिक दुकानदारांसह नागरिक बंदमध्ये सहभागी। जळगावच्या भुसावळमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध। व्हीपकडून दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। सिंधुदुर्गातून जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले पावसकर कुटुंबीय मूळ गावी सुखरूप परतले। पावसकर कुटुंबियांची मंत्री नितेश राणेंनी घेतली भेट। नितेश राणेंनी पावसकर कुटुंबासोबत संवाद साधला।
अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा सकल हिंदू समाजाकडून निषेध. आंदोलनादरम्यान पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने निदर्शनं. प्रांताधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या लासलगावमध्ये मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा. हाताला काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध. पाकिस्तानला धडा शिकवण्याची आंदोलकांची मागणी. परभणीत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. केंद्राने ठोस कारवाई करण्याची बोर्डाची मागणी. पहलगाममधील हल्ल्याचा साताऱ्याच्या वाठारमधील मुस्लिम बांधवांकडून निषेध. संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची मुस्लिम बांधवांची मागणी. पहलगाममधील हल्ल्याचा पालघरमध्ये मुस्लिम बांधवांकडून निषेध. हाताला काळ्या रिबीन बांधून हल्ल्याचा निषेध. मुस्लिम बांधवांची पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ कराडमध्ये हिंदू एकता आंदोलन समितीचं आंदोलन. मोर्चात नागरिकांचा मोठा सहभाग. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्यात सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक. अकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हल्ल्याचा निषेध. पहलगाममधील हल्ल्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील सुरक्षेत वाढ. मंदिर परिसरात 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात. मंदिरातील कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड यांना मोबाईल वापरण्यास पूर्णतः बंदी. वैनगंगा नदीचं स्रोत आटल्यानं गोंदिया शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. परभणीच्या पूर्णामध्ये पाईपलाईन लिकेजमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी. पालिकेचं मात्र याकडे दुर्लक्ष. हजारो लिटर पाणी वाया जात असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त. बीड जिल्ह्यात सर्वत्र पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या. नेकनूर शहरातही पाण्याची भीषण टंचाई. 19 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचं काम अपूर्ण असल्यानं भर उन्हात पाण्यासाठी पायपीट. अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई. तलावात खड्डे खणून पाणी शोधण्याची आदिवासी बांधवांवर आली वेळ. मेळघाटातील मरियमपूर गावातलं भयाण वास्तव समोर. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं पाण्यासाठी आंदोलन. लबाडांनो पाणी द्या म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. परभणीच्या जिंतूर तालुक्यात एप्रिल महिन्यातच पाणी टंचाई. तात्काळ उपाययोजना करण्याची माजी आमदार विजय भांबळेंची मागणी. वर्धा जिल्ह्यात नर्सरी ते 7वी पर्यंतच्या शाळा सकाळी 7 ते 10 वाजतापर्यंत भरवल्या जाणार. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा आदेश. कोल्हापूर शहर आणि परिसरात पहाटे अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण. चंद्रपूरच्या इरई नदीचं पुनरुज्जीवन व खोलीकरण कामाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. जिल्हा प्रशासनाकडून 17 कोटींचा निधी प्रस्तावित. 6 किलोमीटर नदीपात्रातील 1400 सहस्त्र घनमीटर गाळ आणि माती काढण्यात येणार. रत्नागिरीत बिबट्याचं पांढऱ्या रंगाचं दुर्मिळ पिल्लू आढळलं. संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावातील काजूच्या बागेत आढळली बिबट्याची पिलं. पिलांची मादी बिबट्यासोबत झाली पुनर्भेट. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पांढऱ्या गिधाडांचं पुनर्वसन यशस्वी. पिंजोरमधून आणलेले 5 गिधाड सोडले. यापूर्वी 2024 मध्ये 10 गिधाडं सोडण्यात आली होती. साताऱ्याच्या कराड नगर परिषद कर्मचाऱ्यांचा कार्यालयातच मद्यपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल. मद्यपान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनानं त्वरित ठोस पावलं उचलत कारवाई करावी अशी मागणी. बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. 14 वर्षीय मुलगी घरी एकटी असताना आरोपीचं गैरवर्तन. पोलीस कर्मचारी पवन निर्मळवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. बीडच्या आष्टीत खडकत गावात झेंडा लावण्याच्या कारणावरून 2 गटात दगडफेक. काही जण जखमी झाल्याची माहिती. 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं.